नमस्कार मित्रांनो, मनोनाव मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही कमी किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? शेअर बाजारात मोठा नफा कमवण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे का, केवळ एका चुकीच्या गुंतवणुकीमुळे हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेलेले आहेत. पेनी स्टॉक आणि मल्टीबॅगर स्टॉक्स हे शब्द ऐकून तुमच्या डोक्यात झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न तर येत नाही ना? पण थांबा, शेअर बाजारात मोठ्या संधी असतात, पण त्या जितक्या फायदेशीर असतात तितक्याच धोकादायक सुद्धा असतात. विशेषतः पेनी स्टॉक्स आणि मल्टीबॅगर स्टॉक्स यामध्ये गुंतवणूक करताना लोक मोठ्या फसवणुकीला बळी पडतात. पंप अँड डंप स्कॅम, फसवे स्टॉक टिप्स आणि खोट्या अफवांमुळे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एका रात्रीत गायब झालेले आहेत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पेनी स्टॉक्स आणि मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे नेमकं काय असते, या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना कोणते धोके असतात आणि सर्वात महत्त्वाचे, अशा फसवणुकीपासून स्वतःला आणि आपल्या मेहनतीच्या पैशाला कसे वाचवायचे. जर तुम्ही शेअर बाजारात नवीन असाल किंवा अनुभवी गुंतवणूकदार असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण इथे दिलेली माहिती तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटातून वाचू शकते. चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आमचे मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ जरूर पहा. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. शेअर मार्केटमध्ये पेनी स्टॉक्स आणि मल्टीबॅगर स्टॉक्स फसवणुकीपासून सावध कसे राहाल. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर असलं तरी धोकेही तितकेच मोठे असतात. विशेषतः पेनी स्टॉक्स आणि मल्टीबॅगर स्टॉक्स या प्रकारातील शेअर्समध्ये गुंतवणूक करताना फसवणुकीचे प्रकार अधिक प्रमाणात दिसून येतात. अनेक वेळा गुंतवणूकदार झटपट नफा मिळवण्याच्या आशेने अशा शेअर्समध्ये पैसे गुंतवतात, मात्र योग्य माहिती आणि संशोधन न केल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. मित्रांनो, यासाठीच आम्ही तुमच्यासाठी बेसिक कोर्स हा अगदी मोफतपणे घेऊन आलो आहोत, ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसेलच. तर मित्रांनो, तुम्हाला कंपनी ॲनालिसिस, मार्केट ॲनालिसिस अशा प्रकारची वेगवेगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर आमच्याशी संपर्क करा, ज्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आणि संपर्क नक्की करा. आता विषय पुढे नेऊया. तर मित्रांनो, पेनी स्टॉक्स म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊ. पेनी स्टॉक्स ही अशा कंपन्यांची शेअर्स असतात ज्यांची किंमत अतिशय कमी, बहुतेक 10 रुपयापेक्षा कमी असते आणि त्यांचा बाजारातील परिमाण म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन हे लहान असतो. हे शेअर्स लिक्विडिटी कमी असलेल्या कंपन्यांचे असल्यामुळे त्यांचा व्यापारसुद्धा तुलनेने कमी होतो. मित्रांनो, हे जे मार्केट कॅपिटल आहे आणि शेअर्सची लिक्विडिटी आहे याची सविस्तर माहिती आपणास हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा. त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. या पेनी स्टॉकची वैशिष्ट्ये काय असतात हे आपण अगदी सोप्या भाषेत पाहूया. अत्यल्प किमतीचे जे असतात ते असतात पेनी स्टॉक्स. लहान कंपन्या किंवा आर्थिकदृष्ट्या अस्थिर कंपन्यांचे हे शेअर्स असतात. उच्च जोखीम असणारे हे शेअर्स असतात. व्यापाराची म्हणजेच ट्रेडिंगची लिक्विडिटी यामध्ये कमी असते. लिक्विडिटी म्हणजे ज्यामध्ये बाय आणि सेल हे जास्त प्रमाणात होत नाही. म्हणजे तुम्ही जर शेअर अशा प्रकारचे बाय केले तर ते लवकर विकल्या जात नाहीत, त्यामुळे आपण सावध राहायचं आहे. अनेकदा पंप अँड डंप घोटाळ्यासाठी हे शेअर्स वापरले जातात, त्यामुळे पंप अँड डंप याची सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याबद्दल सुद्धा आपण पुढे एखादा व्हिडिओ नक्कीच बनवू. उदाहरणार्थ म्हणून आपण काही उदाहरणं पाहूया. सत्यम स्कॅम 2009. सत्यम कंपनीने गुंतवणूकदारांची दिशाभूल करून बनावट आर्थिक अहवाल सादर केला होता, ज्याची माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल. कोणत्या? सेबीच्या. तर ते तुम्ही पाहू शकता. पंप अँड डंप घोटाळा
आसाम कंपनी लिमिटेड केस. काही वर्षापूर्वी काही कंपन्यांनी पेनी स्टॉकच्या किमती कृत्रिमरित्या वाढवून गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गंडवले होते. त्यासाठीच मित्रांनो तुम्हाला कंपनी ॲनालिसिस येणं हे अत्यंत गरजेचं आहे, ज्याची एक अनोखी पद्धत आम्ही बनवली आहे, ज्याची माहिती तुम्हाला आमच्या बेसिक किंवा इतर कोर्समध्ये मिळत असते. आता आपण पाहूया पुढचा मुद्दा. मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे नेमकं काय? मल्टीबॅगर स्टॉक्स हे अशी शेअर्स असतात जे गुंतवणूकदारांना अनेक पट परतावा देतात. अशा शेअर्सची किंमत दीर्घकालीन वाढ दर्शवते आणि चांगल्या व्यवस्थापनामुळे ते सतत वृद्धिंगत होतात, म्हणजेच त्यांची रेट वाढत असतात. आता आपण बघूया मल्टीबॅगर स्टॉक्सची काय वैशिष्ट्ये असतात. हे स्टॉक्स मजबूत मूलभूत तत्वांचे म्हणजेच स्ट्रॉंग फंडामेंटल असलेले शेअर्स असतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे शेअर फायदेशीर असतात आणि चांगली नफा क्षमता आणि वाढीची क्षमता यामध्ये असते. बाजारातील स्थिरता आणि मजबूत व्यवस्थापन ही सर्व या कंपन्यांची वैशिष्ट्ये असतात. याची लिस्ट तुम्हाला हवी असेल तर त्याचासुद्धा स्पेशल ॲनालिसिस आणि स्पेशल लिस्ट आम्ही बनवलेले असतात, जे तुम्ही संपर्कात राहिल्यास तुम्हाला नक्कीच मिळतील. याची काही उदाहरणं पाहूया. जसे की इन्फोसिस 1990मध्ये ₹1000 गुंतवणूक आज कोट्यवधींची झालेली आहे. तुम्ही 1990मध्ये पहा इन्फोसिसचे काय रेट होते. दुसरं आहे आयशर मोटर्स, रॉयल एनफील्ड बनवणारी कंपनी अनेक वर्षात मल्टीबॅगर ठरलेली आहे. आता पुढे वळूया. फसवणुकीचे प्रकार आपण हे कशा प्रकारे टाळले पाहिजे. जसं की पंप अँड डंप घोटाळा. यामध्ये काही लोक कृत्रिमरित्या पेनी स्टॉकची मागणी वाढवतात आणि भाव वाढवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकतात, ज्यामुळे शेअर किंमत कोसळते आणि लहान गुंतवणूकदारांचे नुकसान होते. आता यावर उपाय कोणता करायचा? अशा शेअर्सचा तपशीलवार अभ्यास करा. अचानक होणाऱ्या किमती वाढीपासून सावध राहा. ज्याबद्दलची विशेष सूत्रे आम्ही बनवली आहेत, जे तुम्हाला वाचू शकतात. पुढचा मुद्दा असा की फसवणूक करणारी टिप्स आणि अफवा. सोशल मीडिया, टेलिग्राम ग्रुप किंवा काही विश्लेषक अचानक विशिष्ट पेनी स्टॉकचा सल्ला देतात. त्यामागे काहीतरी काळबेर असू शकते, हे लक्षात ठेवा. यावर उपाय कोणता? तर कोणत्याही अनधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवू नका. सेबीच्या अधिकृत वेबसाईटवर तपास करा आणि स्वतः ॲनालिसिस शिकून घ्या. पुढचा मुद्दा बनावट आर्थिक अहवाल. काही कंपन्या गुंतवणूकदारांना बोलवण्यासाठी खोटे आर्थिक अहवाल प्रसिद्ध करतात. यावर उपाय कोणता? तर कंपनीचा वार्षिक अहवाल, उत्पन्न पत्रक आणि सेबीच्या नोंदी तपासा. याची विशिष्ट पद्धत फॉर्म्युला आम्ही बनवलेला आहे. लोभाचा फायदा घेऊन स्कॅम होतो. तो कशा प्रकारे? तुम्ही 10 पट परतावा मिळवाल असे गाजावाजा करून भुलवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला जातो. यावर उपाय कोणता? कोणीही हमखास परताव्याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे अशा योजनेपासून दूर राहा. अशा लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला फसवत असतात. तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी काही महत्त्वाचे टिप्स आहेत, जे आपण पाहून घ्या. तर फंडामेंटल ॲनालिसिस, कंपनीचे मूलभूत तत्व समजून घ्या. टेक्निकल ॲनालिसिस, ट्रेड आणि चार्टचा अभ्यास नेहमी करत राहा. सेबी आणि अन्य नियामक संस्थांची खातरजमा करत राहा. स्टॉप लॉस वापरा. तुमचे नुकसान नियंत्रित करण्यासाठी स्टॉप लॉस निश्चित करा, पण तो कुठे केला पाहिजे, कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, त्याची योग्य पद्धत कोणती, यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. लांब पल्ल्याचा विचार करा. मल्टीबॅगर स्टॉक्स लांब पल्ल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. फायनान्शियल न्यूज आणि रिपोर्टचं वाचन करा. बाजारातील नवीन घडामोडींचे ज्ञान वाढवत राहा. पेनी स्टॉक्स आणि मल्टीबॅगर स्टॉक्स यामध्ये योग्य अभ्यासाशिवाय जर तुम्ही गुंतवणूक केली तर मोठ्या आर्थिक फसवणुकीला
सामोरे जावे लागू शकते. बाजारातील अफवा, पंप अँड डंप घोटाळे आणि अनधिकृत सल्ल्यांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून स्थिर नफा मिळवता येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करा आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या. शेअर मार्केटमध्ये स्मार्ट गुंतवणूकदार बना, फसवणुकीपासून सावध राहा. तर मित्रांनो, पेनी स्टॉक्स आणि मल्टीबॅगर स्टॉक्स या दोन्ही प्रकारांमध्ये गुंतवणूक करताना धोका आणि संधी दोन्ही असतात. पण खरी यशस्वी गुंतवणूक ही भावनिक नव्हे तर शहाणपणाने केलेली असते. त्यामुळे फसव्या टिप्स आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणताही निर्णय घेताना सखोल संशोधन करा. शेअर बाजारात पैसा सोपा पद्धतीने मिळत नाही. शिस्तबद्ध गुंतवणूक तुमचा खरा मित्र आहे. लक्षात ठेवा, गुंतवणूक ही धावण्याची शर्यत नाही तर संयम आणि ज्ञानाने भरलेली दीर्घकालीन यात्रा आहे. योग्य माहिती, योग्य नियोजन आणि सावधगिरी बाळगली तर तुम्हीही यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक जागरूकता व्हिडिओसाठी आमचे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षित आणि यशस्वी बनवा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत स्टे स्मार्ट, स्टे सेफ, इन्व्हेस्ट वाइजली. धन्यवाद.